11:30च्या दरम्यान बघा हे घडलं, तेव्हापासून माझी मुलगी पण आजारी आहे. 11:30 टायमाला तिनं तसं बघितलं, तसा डबा टाकला आणि पळतच सुटले. नमस्कार, मी शुभम गुजर तरुण भारतमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. साताऱ्यातील रविवार पेठेमध्ये लोणार गल्लीमध्ये एक शौचालय आहे. तिथे रात्री अंधारामध्ये एक भूत आढळून आलं. नक्की काय हा प्रकार आहे? एक महिला रात्री शौचालयात जात असताना तिने मोबाईल टॉर्च ऑन केली. तिथं तिला एक भूत आढळून आलं आणि तिनं एक जोरात किंकाळी घेतली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे गल्लीमध्ये. आपण काही नागरिकांशी संवाद साधणार होतो. महिला काही जमलेल्या आहेत. मी 11:30 वाजता बाथरूमला आलेली, तर तिथं लिपटिक लावून साडी बिडी निसरून एक भावला तयार करून उभा ठेवला होता. मी घाबरून घरी गेले आणि गेल्याच्या नंतर माझ्या आजूबाजूची लोक बोलवून आणली. त्यांनी बघितला, त्यांनी पण घाबरली. परत माझ्या भावाचा मुलगा आला, तो पण घाबरला. कोणाची धाडाडी पण नव्हती. एवढा तो बेकार ठेवला होता तर काय बोलायचं काम नाही. त्यात लाईटी पण नाहीत. 11:30च्या दरम्यान बघा हे घडलं, तेव्हापासून माझी मुलगी पण आजारी आहे. 11:30 टायमाला तिनं तसं बघितलं, तसा डबा टाकला आणि पळतच सुटले. तिचा बाप आला बघायला, तर खरोखरच दिसते. आमचा नातू कामावून येत होता गाडी घेऊन. पप्पा म्हटला पळा, भूत आहे भूत. तर त्या टायमाला काय झालं असतं तर काय करायचं सांगा बरं. ह्याची जबाबदारी तुम्ही घ्या. या गल्लीत पण अंधार असतो रात्रीचा. तुम्ही नगरपालिका प्रशासनाला काय सांगाल? काय नाही, नगरपालिकेने अजून एक लाईटीची सोय या ठिकाणी करून द्यावी. कारण जो झाला त्या परदेशी जे प्रकरण त्या ठिकाणी टॉयलेटमध्ये झालेलं आहे. जे महिला शौचालयामध्ये कोणीतरी त्या स्टॅच्यू त्या ठिकाणी ठेवला होता आणि काही महिला 11:30 वाजता शौचालय त्या ठिकाणी येत असताना त्या महिलांनी त्या ठिकाणी दृश्य बघून महिला अक्षरशः ओरडत त्या ठिकाणी आल्या असताना तेव्हा आम्ही बघितलं की बाबा काय प्रकार आहे नक्की हा. तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की बाबा शौचालयामध्ये यांनी भूत आहे म्हणून. तर आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आलो असता मोबाईलच्या टॉर्चमध्ये आम्ही त्या ठिकाणी बघितलं असतं तर अक्षरशः त्या ठिकाणी एवढं भयानक आणि विचित्र त्या ठिकाणी ते स्टॅच्यू दिसत होता की नक्की ते भूत आहे म्हणून असं त्या ठिकाणी दर्शवलं जात होतं. पण त्या ठिकाणी मोठी बॅटरी आम्ही त्या ठिकाणी घेऊन आलो तर बघितलं तर कुणीतरी खोडसाळपणाने तो पुतळा त्या ठिकाणी ठेवला होता. पण मला सांगायचं एकच आहे की बाबा असे खोडसाळपणा हे चुकीचं आहे. एखादा हृदयरोगाचा व्यक्ती त्या ठिकाणी येत असेल शौचालयाला तर नक्की त्याचा जीव जाईल. त्याची तर पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी दखल घेऊन त्याची चौकशी करावी अशी आमच्या रविवार पेठ नागरिकाची मागणी आहे. हे होते नागरिक आणि त्यांनी विविध आपल्या मागण्या नगरपालिकेसमोर पण ठेवलेल्या आहेत. एकंदरीत भीतीचं वातावरण आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे. नगरपालिका संबंधितांवर कारवाई करणार का, हा सवाल सध्या उपस्थित होत आहे. सध्या आपण इथंच थांबतो. तरुण भारत, सातारा.